Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेमधील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका, तर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा, काँग्रेसचा निशाणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले शब्द चुकीचे, पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? काँग्रेसच्या गुंगी गुडिया टीकेवरून अंजली दमानिया आक्रमक. पक्ष घटनेतील बदलांवरून निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीला पत्र. पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवर सवाल. सुनेत्रा पवारांकडे स्पष्टीकरण मागितलं. शिवसेना पक्ष चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिंदेच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार. बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणं लोकशाहीवर आघात. मागील सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. E20च्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक. जनतेच्या तक्रारींचं पत्र पंतप्रधान मोदींना देणार, तर मोदींवर दबाव. ट्रम्प यांना भारतामध्ये इथेनॉल विकायचंय, केजरीवाल यांचा आरोप. केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना आज कर्जमाफीचा लाभ. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार. पहिल्या यादीमध्ये 16,96,000 पात्र शेतकरी. कर्ज भरूनही बँकेनं जमीन परस्पर विकली. दिंडोरीमधील शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप. जमिनीचा ताबा घेताना पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपली. नाना पटोलेंकडून व्हिडिओ पोस्ट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी. राज्यभर परिचारिकांचं 2 तास काम बंद आंदोलन. विविध मागण्यांसाठी परिचारिका संघटना आक्रमक, तर CCMP BHMS नोंदणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचा 1 दिवसाचा संप. रुग्णसेवेवर काहीसा परिणाम. खासदार बजरंग सोनवणेंनी अमित शहांची भेट घेतली. बीड कारागृहात काही कैद्यांना विशेष सुविधा, मोबाईल वापरण्याची मुभा दिल्याचा आरोप. उच्चस्तरीय चौकशीची मागणी. झारखंडमध्ये जेनझीचा संताप. JPSC आणि JSSC परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर. रांचीत विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन. केंद्र सरकारकडून जनगणना 2027च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी. लडाख आणि जम्मू काश्मीरसारख्या असंतुलित क्षेत्रामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये जनगणना केली जाणार. शहापुरात खड्ड्यांमुळे TDRF जवानाच्या मृत्यूनंतरही प्रशासन गंभीर नाही. घटनास्थळाच्या अवघ्या 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आसन गावजवळ रस्त्याची चाळण. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. मुंबई पोलीस दलामध्ये 6 कोटी 41 लाखांचा वेतन घोटाळा उघडकीस. पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यांवर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार. 5 जणांवर गुन्हा दाखल. समतानगर पोलिसांकडून अधिक तपास. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च. नूतनीकरणाचा आकडा 120 कोटींहून अधिक. पालिकेमध्ये वारेमाप खर्च होत असल्याचं चित्र. सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकऱ्या लाटल्याचा प्रकार उघड. 2 अधिकाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी. अधिक तपास सुरू. कोल्हापूरच्या संत बाळूमामा देवस्थानमध्ये कोट्यवधींचा घोटाळा. तत्कालीन धर्मदाय निरीक्षक अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर गुन्हा दाखल. तपासासाठी SIT स्थापन होणार. सूत्रांची माहिती. पुण्याच्या जुना RTO चौक ते नायडू हॉस्पिटल दरम्यान 10 ते 15 गाड्यांचा विचित्र अपघात. रस्त्यावर चिखल आणि ऑइल पसरल्यानं दुर्घटना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.